आज आम्ही सर्व अतिक्रमणधारक जळगाव तहसीलच्या समोर असलेलं आमचं सगळ्यांचं अतिक्रमण आहे. त्या संदर्भात आम्हाला नगर परिषदेनं जे सूचना केली होती त्या सूचनेनुसार त्यांनी आमच्यावर डायरेक्टली जेसीबीची कारवाई करू असं आम्हाला सांगितलं. परंतु आमची सर्वांची अशी नगरपालिका तसेच तहसीलदार साहेब आणि उपविभागीय अधिकारी साहेब या सर्वांना आमची विनंती आहे की आता सध्या हा काळ पावसाळ्याचा आहे. पावसामध्ये सगळं काढणे त्याच्यानंतर ते नेणे किंवा उचलणे ते काढणं शक्य नाही. मजुरांची सोय नाही. त्याच्यानंतर देशामध्ये तसेच डिझेल पेट्रोलचं समस्या असल्याकारणाने वाहनंसुद्धा मिळत नाही. तर या सर्व अधिकारी महोदयांना आमची विनंती आहे की आमचं अतिक्रमण जे काढण्याचा जो विषय आहे तो तुर्तास पावसाळा संपेपर्यंत थांबवण्यात यावा. आणि आमची पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आमच्यावर तेवढी दया करावी. अतिक्रमणधारक तसेच व टपरीधारक यांनी आज नगर परिषदेचे CEO यांना व SDO साहेबांना निवेदन दिलं. तहसीलदार यांना पण निवेदन दिलं की आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहेत की पावसाळा होईपर्यंत आमची कोणतीही टपरीधारक उठू नये. व तसेच साहेबांना आम्हाला त्या गोष्टीवर आम्ही त्या विषयावर चर्चा पण केली आणि त्यानं आम्हाला तेवढं आश्वासन दिलं की तुम्ही अजूनही समोर कुठे बोलून पहा किंवा हे करा असे आमचे मुद्दे होते. तरी आम्ही SDO साहेब तसेच तहसीलदार साहेब आणि CO साहेब याला आम्ही विनंती केली आणि ते विनंती करून त्याला प्रत पण दिली, त्याच्या ओश्या पण घेतल्या आणि त्याला सांगितलं विनंती करून की आमचं पावसाळ्यापर्यंत अतिक्रमण थांबून द्यावे.